माझी जी भूमिका होती ती जिल्ह्याला संपूर्ण महाराष्ट्राला माझी भूमिकेची कल्पना आहे। आम्ही सगळ्यांनी मी असेल किंवा आमचे पाचही आमदार असतील या सगळ्यांची भूमिका होती की इथे आपण गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची नैसर्गिक युती आहे आणि त्या युतीमध्ये ही जागा विधान परिषदेची जागा ही आम्हाला सुटावी अशी आमची रास्त मागणी होती। याचं कारणही तसं होतं की मागच्या 3 टर्म आदरणीय विजू दादा वाणी हे या विधान परिषदेचे आमदार, शरद वाणी या विधान परिषदेचे आमदार होते, त्याच्यामुळे ही जागा आम्हाला सोडावी अशी आमची रास्त मागणी होती। परंतु त्या मागणीला आम्हाला अपयश आलं आणि आता ही जागा भारतीय जनता पक्षाला सुटलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही आमच्या तलवारी मॅन करून महायुतीचा जो निर्णय आहे, जो आदेश आम्हाला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिला आहे की युती धर्म पाळायचा आहे, तो धर्म पाळण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। आता युती उमेदवार आहेत रेश्मा काळेताई यांचा आपण प्रचार करणार। मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की पहिली गोष्ट म्हणजे आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे स्पष्ट निर्देश आहेत की आपल्या सर्व शिवसेनेच्या लोकांनी आपल्या युतीचा धर्म पाळावा। तो धर्म पाळत आम्ही सगळेच आमदार आपल्या युतीचा धर्म पाळून महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू। राहिला काळेताईंचा विषय, तर निश्चित त्यांच्या स्थानिक लेवलला ज्या काही नाराज्या होत्या त्या नाराजींमुळे त्या ताई माघारी घेऊ शकल्या नाही। परंतु मी कालपासून पाहतोय की मग नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाचे गीते, गोकुळ गीते यांची बंडखोरी झालेली आहे। त्याच पद्धतीने जळगावमध्ये शिवसेनेच्या आमच्या काळेताईंची बंडखोरी झालेली आहे। पण ही बंडखोरी जरी आपण म्हणत असलो तरी मला असं वाटतं की नाशिकमध्ये देखील आमचे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आदरणीय उदयजी सामंत साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब हे दोघेही कालपासून तिथे तळ ठोकून बसलेले आहेत। मला खात्री आहे की आदरणीय गोकुळजी गीते यांना ते पाठिंबा जाहीर करायला भाग पाडतील आणि त्याच पद्धतीने जळगावमध्ये सुद्धा ज्या आमच्या काळेताई आहेत त्या कदाचित पाठिंबा देऊ शकतील असं माझं मत आहे। कारण शेवटी महायुतीमध्ये कुठेही गालबोट लागू नये आणि आपल्यामुळे विरोधकांना याचा बेनिफिट होऊ नये याची काळजी मला वाटतं सगळेच जण घेतील। आता सत्तार साहेबांनी जो आपला मत मांडलेलं आहे भाजपा ही लोक ऑर्डन आहे, याकडे आपण कसं पाहावं? नाही, हे सत्तार साहेबांचं व्यक्तिगत मत किंवा त्यांचा असलेला अनुभव असावा, त्याच्यात त्या भानगडीत आत्ता तरी मला जायचं नाहीये। कारण सत्तार साहेबांचा पहिला बळी, सत्तार साहेबांपेक्षाही पहिला बळी हा किशोरप्पाचा आहे। पण आता इलेक्शनचा पिरियड आहे, या 18 तारखेला आमच्या विधान परिषदेचं इलेक्शन आहे, त्याच्यामुळे मी त्या विषयावर बोलणार नाही। पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 10-15 वर्षापासून भारतीय जनता पक्षाने सातत्याने माझ्या विरोधात अपक्ष उमेदवार दिलेला आहे, तोही पक्षाचा पदाधिकाऱ्याला दिलेला आहे, त्याला सगळ्या प्रकारची रसद पुरवली गेलेली आहे। असं असताना त्याचं डिमोशन करण्यापेक्षा त्यांना प्रमोशन देण्यामध्ये भारतीय जनता पक्ष यांनी तयारी दाखवलेली आहे। त्याच्यामुळे मी आता पुन्हा अब्दुल सत्तार साहेब काय बोलले, पुन्हा ह्या इलेक्शन मध्ये आम्ही काहीतरी गदारोळ करायचा का, त्याच्यामुळे मी त्या विषयावर सध्या बोलू इच्छितो। आता काळेताईने जर पाठिंबा दिला नाही, जर त्यांची मनमिळवणी झाली नाही तर आपल्याकडे जो 69 मताचा जो फरक आहे आणि तो भाजपासाठी किंवा महायुतीसाठी डोकादुखीचा ठरता, याकडे आपण कसं पाहतो? मला असं वाटतं की याच्यावर लवकरच निर्णय होईल। भारतीय जनता पक्षाचे जे गीते आहेत त्यांचीही तिथं नाशिकमध्ये बंडखोरी झालेली आहे, तिथे काय होतं त्याच्यावर जळगावचं मला वाटतं गणित ठरेल असं मला वाटतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।